राजकीय बोलायला गॅलरीत उभं राहून चर्चा होत नसते, पण ती तशी काही चर्चा नाही झाली. ती वैयक्तिक सदिच्छा भेट होती. खासदार अमोल कोल्हे आणि अनिल बाबा राक्षे यांच्यातील भेटीचं राज उकललं. भेट वैयक्तिक, खासदारांशी कोणत्याही स्वरूपाची राजकीय चर्चा नाही. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नाराज अनिल बाबा राक्षे यांची पहिली प्रतिक्रिया. आणि जर माझा पक्ष जर मला जर डावलत असेल किंवा तिकीट देत असेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि मी ते नाकारत नाही. मी दिलंय, मागणी केली आहे त्यांच्याकडं. अजित पवारांचे खंदे समर्थक बाबा राक्षे यांनी शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक म्हणून विधानसभेसाठी अर्ज भरल्याचे उघड. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडीमुळे तालुक्याचं राजकारण बदलणार. नव्या घडामोडीमुळे अजित पवार गटाच्या समीकरणाला सुरुंग. तर नाराजी जर म्हटलं तर तसं नाही म्हणायला काय हरकत नाही. आणि त्याची कारणं किंवा काय बाकीच्या गोष्टी याच्यापेक्षा मला असं वाटतं की ते म्हणजे आमच्या अण्णांचे नेते आणि आमचे नेते अजितदादा पवारांच्या बरोबर बोलल्याच्या नंतर मग मी त्याची कार्यमीमांसा करू शकतो. आमदार दिलीप मोहिते यांच्या कार्यपद्धतीवर मी नाराज. स्थानिक पातळीवरील काही महत्त्वाच्या निर्णयापासून मला दूर ठेवलं जात आहे. 2014 पासून मी विधानसभेसाठी इच्छुक. पक्ष मला वारंवार डावलतोय. बाबा राक्षे यांची स्पष्टोक्ती. हे दोन मित्र असताना सुद्धा मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं हे त्यांनाही मान्य आहे. आणि प्रामाणिकपणे काम करून जर समजा डावललं जात असेल, मग आता तुम्ही म्हणाल की आत्ताच्या विधानसभेच्या दृष्टीने बोलताय का, तर अजिबात नाही. मागील 5 वर्षापासून पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करूनही मला दूर ठेवणं योग्य नाही. पक्ष मला डावलतोय म्हणून मी शरदचंद्र पवार गटाकडे तिकिटासाठी केला अर्ज. अजितदादांचे कार्यकर्तेही शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक. अजित पवार गटाला धक्का. आपला फोटो त्यांच्या बॅनरवर दिसून आला. मला वाटतं की कदाचित बॅनर छापणाऱ्याचं प्रेम असेल माझ्यावर. अजित पवार गटाच्या शेतकरी मेळाव्याच्या बॅनरवर माझा फोटो हा केवळ योगायोग आणि फ्लेक्स छापणाराचं प्रेम. खासदार अमोल कोल्हेंची अजित पवारांच्या प्रोटोकॉलच्या विधानावर दिली प्रतिक्रिया. मला दिवसभराच्या कार्यक्रमाचं निमंत्रणच नाही, मग प्रोटोकॉल कसा? अमोल कोल्हेंकडून खिल्ली. थंडीत कुडकुडणाऱ्या एका गरीब माणसाला दूरवर पेटलेल्या दिव्याची धग लागत असते असं बिरबल जे सांगतो त्या पद्धतीनं आमदार दिलीप मोहितेंना दिव्याची गाडी देणार या विधानाची अमोल कोल्हेंनी खास शैलीत उडवली खिल्ली. महायुतीची सत्ताच येणार नाही तर मंत्रिपदाचं स्वप्न स्वप्नच राहणार. दिव्याची गाडी मिळणार नाही हे आमदार दिलीप मोहितेंना पुरेपूर माहिती. शेतकरी मेळाव्यातील दादांच्या विधानावरून खासदारांना आलं हसू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर आळंदी आणि चाकण पोलीस ॲक्शन मोडवर. आळंदी चाकण शहरात 6 पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे केली हस्तगत. चाकणमध्ये 1 तर आळंदीमध्ये 6 जणांना बेड्या. स्कॉर्पिओसह 15 लाखाचा ऐवज जप्त. पुणे जिल्ह्यात सन 2050 पर्यंतच्या वीज पुरवठ्यासाठी दर्जेदार आणि सक्षम वीज यंत्रणा उभारण्याचे नियोजन. 4083 कोटीच्या पायाभूत आराखड्यातील वीज यंत्रणेचे काम प्रस्तावित. चाकण, तळेगाव, हिंजवडी, भोसरीसह अन्य औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन वीज यंत्रणा उभारण्याचे काम सुरू. मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांची माहिती. चाकण, आळंदी, राजगुरुनगर शहरासह खेड तालुक्यात 7व्या दिवशी बाप्पाला भावपूर्ण निरोप. घरगुती आणि सोसायट्यामधील गणपती विसर्जन. भीमा भामा नदी तीरावर पुढच्या वर्षी लवकर या असा भाव. आळंदी नगर परिषदेच्या पर्यावरणपूरक गणेश उत्सवाच्या संकल्पनेस आळंदीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. उमेदवारीसाठी बेडूपुड्या मारणाऱ्यांसाठी नाही तर शिवसेनेशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार. एलवाडी येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी मंत्री सचिन अहिर यांची स्पष्टोक्ती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गावागावात शिवसेना शाखा उद्घाटन मोहीम.